माझी एकच विनंती असते सगळ्यांच्या इथे की मी राज्यात पण राज्यातले सगळे नेते मंडळींना आणि केंद्रातले की आमच्या लोकल जे तरुण मंडळी आहे, तरुण विद्यार्थिनी आणि आहे, त्यांना आपल्या IT पार्कमध्ये पहिली संधी भेटायला पाहिजे. हा निवडणुकीमध्ये मला RPI आणि भारतीय जनता पक्षाकडून मला उमेदवारी भेटलेली आहे. खरं तर माझ्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये दोन्ही पक्षांनी एक कायापलट केलेली आहे की यंग तरुण मंडळींना उमेदवारी देऊन ज्यावेळेस तुम्ही नगरसेवक बनताय तर हा तुमचा पहिला कर्तव्य आहे, तुमची ड्युटीच आहे. हे त्यांनी सांगायची गरज नाही, तुमच्या स्वतःनी हे सगळ्या गोष्टी आधीच व्हायला पाहिजे. नमस्कार, मी युवराज बनसोडे नवराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय. निवडणुकीची रणधुमाळी पुणे शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये सुरू आहे. प्रत्येक उमेदवार मीच कसा निवडून येण्यासाठी प्रचार मोठ्या प्रमाणात करत आहेत. तर आज आपण आहोत प्रभाग क्रमांक 2 मध्ये. तर 2 मध्ये भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन आठवले गटाचे उमेदवार ॲडव्होकेट रेणुका चलवादी या ठिकाणी आज आहेत. तर आपण त्यांच्याशी त्यांच्या निवडणुकीबद्दल, ते निवडणुकीला कसे सामोरे जातील किंवा त्यांचा काय अजेंडा असेल तर या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार ताई. नमस्कार, मी ॲडव्होकेट रेणुका चलवादी शिर्के. हा निवडणुकीमध्ये मला RPI आणि भारतीय जनता पक्षाकडून मला उमेदवारी भेटलेली आहे. खरं तर माझ्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये दोन्ही पक्षांनी एक कायापलट केलेली आहे की यंग तरुण मंडळींना उमेदवारी देऊन आज तुम्ही बघताय की चौघही उमेदवार हा वेल क्वालिफाईड आणि यंग. तर असं म्हटलं जातोय की भारताचा खरं फ्युचर म्हणजेच त्याचा यूथ आहे आणि ह्या दोन्ही पक्षांनी यूथला पुढे आणायचं काम केलेलं आहे आमच्या प्रभागातून, असं मला म्हणायचं. ताई, मला एक सांगा की आता तुम्ही ॲडव्होकेट आहात, वेल एज्युकेटेड आहात आणि राजकारण आणि समाजकारणामध्ये तुम्हाला एक फॅमिली बॅकग्राऊंड आहे. आणि मला एक सांगा की तुम्हाला ही राजकारणात किंवा समाजकारण करायची ही आवड कशी झाली किंवा कशी सुरुवात झाली असं काय वाटतं तुम्हाला? तर माझे आजोबा श्री मरियप्पा चलवादी हे पुण्यातले प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर म्हणून ओळखले गेलेले मोठे बिझनेस यांच्यासोबत त्यांनी कन्स्ट्रक्शनचं काम केलेलं आहे. त्या कन्स्ट्रक्शनचे काम करताना आमच्या इथे बरेच लेबर्स होते. त्या लेबर्सच्या मुलांसाठी एज्युकेशनच्या बाबतीत म्हणा की बेसिक नीड्स त्यांना देण्यासाठी माझा आजोबांचा नेहमी पुढाकार असायचा. कारण जे लोक आपल्या इथे काम करतात त्यांना आपण पहिला मदत करायला पाहिजे. तर त्यावेळेस काय झालं की त्या लेबर लोकांना मदत करताना त्यांना असं जाणवलं की अरे, जे लोक आपल्या इथे काम करतात त्यांना एवढी अडचण आहे, तर समाजातले प्रत्येक लोकांना किती अडचण असेल. तर त्यांना तिथून इन्स्पिरेशन भेटून त्यांनी समाजासाठी काम केलं. मग चळवळीत काम केलं. चळवळीत काम करता असताना मग माझ्या आजोबांना बघून माझे वडील देखील काम करायला लागले आणि त्या दोघांना बघितल्यानंतर मलाही देखील तेच इच्छा मनात जागू झाली की बाबा, आपले घरात हे सगळे आपल्या समाजासाठी काम करतात, ते समाजामध्ये सगळ्याच घटकांसाठी काम करतात, तर आपणही देखील करू शकतो. काय होतं, ज्यावेळेस 2 पुरुष मंडळी काम करतात त्यावेळेस महिला एवढा त्यांच्याशी ओपन अप होत नाही. तर स्वतः मी महिला असल्यामुळे ते माझ्याशी लवकर आमच्या एरियातल्या या आपल्या वस्तीतले सर्व महिला कनेक्ट होतात. याच्यासाठी माझा पुढाकार मी स्वतः आले, त्यांचे इन्स्पिरेशन घेऊनच मी पुढे आलेले समाजामध्ये. आजोबांबद्दल एक दानशूर व्यक्तिमत्व अशी एक ओळख आहे या भागामध्ये आणि बरेच पाहिलेलं आहे. तर काय सांगाल? मी आपल्याला पहिलं सांगितलं की माझ्या आजोबांचं असं होतं की ज्यावेळेस आपण कष्ट करत असताना आपल्याला पण कोणीतरी मदत केलेली आहे, तर एक मदतीचा हात म्हणून आपला नेहमी असायला पाहिजे. आपल्याला कोणी मदत करतो तर आपण एक दुसऱ्यांना मदत व्हायला पाहिजे, म्हणून त्यांचा अशी विचारधारा असते. आणि त्या मदत करताना तुमच्यामध्ये कुठलाही
एक समोरच्याकडून काही अपेक्षा न ठेवता तुमची मदत व्हायला पाहिजे त्यांना, असं नेहमी त्यांचं म्हण असायचं की आम्ही त्याच म्हणण्याने आमच्या फॅमिलीचं लेगेसी, जे परंपरा आहे, जे वारसा हक्क आहे माझ्या आजोबांचा, ते अजूनही आम्ही चालू आहे. आता आपण पाहतोय की तुम्ही निवडणुकीला सामोरे जातात. तुम्ही आताच बोलले की तरुण पिढींना संधी दिली पाहिजे किंवा तरुणांना राजकारणामध्ये जास्तीत जास्त संधी, कारण ते तरुण हे देशाचे भवितव्य आहे. तुमचे काय अजेंडा असेल किंवा तुम्ही आता ह्या प्रभागामध्ये, प्रभाग क्रमांक 2 मध्ये कोणत्या समस्या तुम्हाला जाणवतात की ज्या आतापर्यंत झालेल्या नाहीयेत किंवा काय अडचणी आहेत, आणि तरुणांसाठी किंवा प्रभागाच्या इतर नागरिकांसाठी, प्रौढांसाठी, महिलांसाठी काय तुमचं विजन, म्हणजे तुमच्या मनामध्ये काय आहे, काय संकल्पना कशी असेल? तर आम्ही सगळे तरुण मंडळी, मी माझ्या वतीने मी एकच सांगते की जसं आम्ही पण तळागाळातून मोठे झालेलो आहे, आम्ही काय पहिल्यापासून एवढं आमचं नाहीये, तर आम्हाला सगळ्यांचं माहिती आहे दुःखद काय असतो, त्यांची अडचणी काय आहे, हे सगळ्या गोष्टी माहिती. तर मी नेहमी सांगते की तुमचे जे बेसिक गरजा आहे, जे इंग्लिशमध्ये म्हणतात की फूड, शेल्टर, क्लोथ्स, हा बेसिक नीड्स आहे. तर माझं म्हणणं आहे प्रभागामध्ये बेसिक नीड्स काय असतो की वेळेवर पाणी येणं, वेळेवर ड्रेनेज क्लीन असणं, वेळेवर ट्रीज कटिंग झालं पाहिजे, झाडांचं कटिंग व्हायला पाहिजे, पावसाळ्याच्या आधी सगळे क्लिअर व्हायला पाहिजे, रोड नीट असायला पाहिजे, स्ट्रीट डॉगचा इश्यू असेल ते सॉर्ट आउट झालं पाहिजे, कचऱ्याची गाडी वेळेवर कचरा कुठे पडलेला नसला पाहिजे. तर हा त्यांची मागणी असते दरवेळेस. हे बेसिक नीड्स आहे. तर माझं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस तुम्ही नगरसेवक बनताय तर हा तुमचा पहिला कर्तव्य आहे, तुमची ड्युटीच आहे की हे त्यांनी सांगायची गरज नाही, तुमच्या स्वतःनी हे सगळ्या गोष्टी आधीच व्हायला पाहिजे. तर ह्या गोष्टी आता सध्या प्रभागामध्ये होत नाहीत असं तुमचं मत आहे, आणि त्याच्यावर तुम्ही काम करणार. तरुणांसाठी काय संकल्पना आहे तुमच्या मनात? तर मी आतापर्यंत सगळ्यांना सांगत आलेली की माझ्या प्रभागामध्ये एक IT पार्क आहे, कॉमर्स झोन म्हणून, आपल्या सर्वांना माहिती आहे. तर माझी एकच विनंती असते सगळ्यांच्या इथे की मी राज्यात पण म्हणे राज्यातले सगळे नेते मंडळींना आणि केंद्रातले पण, की आमच्या लोकल जे तरुण मंडळी आहे, तरुण विद्यार्थिनी आणि आहे, त्यांना आपल्या IT पार्कमध्ये पहिली संधी भेटायला पाहिजे. आपण मला विचारलं माझ्या बाळाबद्दल, माझी बाळ आता 15 दिवसाची झालेली आहे. तर खरं तर हा राजकारणात, या समाजकारणामध्ये ज्यावेळेस आपण काम करत असतो, आपण ज्यावेळेस काम करतो आपण बघतो की इतर महिला देखील त्यांच्या बाळाला घेऊन ते काम करतात. आता माझ्याकडेच माझी शिक्षण संस्था आहे, त्याच्यामध्ये एक 100 महिला आहे, ते माझ्याकडे कामाला येतात वगैरे, त्यांना देखील मी बघतीये. तर त्यांना ज्यावेळेस बघते मी की तेही त्यांच्या 1 महिन्याच्या बाळाला सोडून, 2 महिन्याच्या बाळाला सोडून माझ्याकडे स्कूलमध्ये येतात आणि त्यांची पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये ते काम करतात. तर ते ज्यावेळेस करू शकतात तर मी का नाही करू शकत, हा इन्स्पिरेशन भेटतो. त्यानंतर माझी आई आहे. आज ज्यावेळेस मला मुलगी झाली आहे, तर मुलगी झाल्यानंतर माझ्या आईच्या तोंडातून एकच निघतो की तुझं लहानपण आम्ही बघितलं नाही. का नाही बघितलं तिला विचारल्यानंतर हा तिचं उत्तर येतो की त्यावेळेस आम्ही घर बांधत होतो आणि त्यावेळेस आपल्याकडे एवढी फॅसिलिटीज नव्हती की बाबा मी तुम्हाला सांभाळते आणि घर बांधणं होतंय, तर आम्हाला स्वतःला ते बांधावं लागत होतं. तर तुझं बाळपण आम्ही बघितलं नाही, पण तुझ्या मुलीच्या रूपाने मी तुझं बाळपण बघतीये. हा तिच्याकडून उत्तर भेटतं. तर असं वाटतं की अरे ज्यावेळेस आपली मम्मीनी एवढं कष्ट घेतलेलं आहे तर आपण का नाही घेऊ शकत. आणि मी तर फॉर्च्युनेट की माझ्याकडे सगळेच गोष्टी आहे, मी एका हक्क्यावर सगळ्या गोष्टी येतात. माझे टीचर्स असेल, काही असेल, ते मला सपोर्ट पण करतात आणि ते खरं इन्स्पिरेशन आहे. त्या काळात त्या खूप परिस्थिती वेगळी होती या काळात. हो, खूपच वेगळी होती. आता टेक्नॉलॉजी पण तेवढी झालेली आहे आणि डॉक्टर्स पण तेवढे चांगल्या रीतीने गाईड करतात की कसं न्यू टेक्नॉलॉजीमुळे, तर न्यू गोष्टींमुळे ना हा इझी झालेला आहे सगळ्या गोष्टी.